Hello students, good morning. In last lecture, we see the control statement example. In previous lecture, we complete one example, that is a maximum number or the minimum number. Now we move towards the next application of the control statement, that is nested if else, if then else, So we see the example of that control statement. So what is the syntax of the nested if then else? So same as like if then else. So first we write the if condition. See here, wait for 2 minutes. So we write here if, ठीक है ना, whatever we so if then your condition which apply on your or which applicable on your that problem statement. After that we write here then, and what your statement 1, जो statement 1 है, that is we write here. After that we write here else, then again if for the next condition. If we want to check again next condition, then we write here else if again whatever जो statement है तो इथे लायचं. Then after again that else if. So this is your what? This is your what? Your ladder. This is what? Your ladder. So this type of example comes under what? Your nested if else. किसके under येतात? Nested if then else. ठीक है ना? So ह्याचं जे example आहे, so we see the example to display the class which based on your percentage. ठीक है ना, percentage. ठीक है. Suppose मी इथं suppose I give the input like 85, so that time काय डिस्प्ले झालं पाहिजे? You get the distinction. Suppose मी 45 टाकलं तर त्यावेळेस काय आलं पाहिजे? You get second class. ठीक आहे ना, काय आलं पाहिजे? Second class. सो जे पर्सेंटेज असतात त्याची रेंज असते. सो बघा 0 to 35. दिस इज व्हॉट युअर फेल. ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये काय जे पर्सेंटेज असतात ते काय कन्सिडर करतात? फेल. नेक्स्ट काय कन्सिडर करणार तुम्ही? 35 अबव, 35 पासून जे 42 पर्यंत असतात त्याला काय म्हणतो आपण? पास क्लास. काय म्हणतो त्याला? पास क्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर 43 to 44 त्याला म्हणतात सेकंड क्लास. ठीक आहे ना, त्याला काय म्हणतात? सेकंड क्लास. त्याच्यानंतर 45 to 48 त्याला म्हणतात हायर सेकंड क्लास. ठीक आहे ना, हे सगळं तुम्हाला तुमचे रिझल्ट जे लागतात त्याच्यासाठी लागतं. त्याच्यानंतर 50 किंवा जे काय आता इथे इकडे तिकडे होईल पर्सेंटेज, 50 to 65 पर्यंत जे असतात त्याला हायर सेकंड ते म्हणतात. आणि अबव 75 जे असतात, ठीक आहे ना, अबव 75 जे असतं, अबव किंवा ग्रेटर दॅन जे असतात 75 पेक्षा मोठे, तर त्याला येतं डिस्टिंक्शन. ठीक आहे ना. सो आपल्याला असे जे पर्सेंटेज टाकतील त्यावेळेस हे करतात. सपोज कोणी -1 किंवा 100 अबव व्हॅल्यू टाकली तर त्याच्या वेळेस काय आलं पाहिजे? इनव्हॅलिड. सो आपल्याला ह्या बेसिसवर काय करायचंय? एक प्रोग्राम करायचा आहे. नाउ वी सी दॅट प्रोग्राम, हाऊ टू ड्रॉ or what is the GUI. So see here, suppose मला इथे काय, I want to accept a particular amount or the particular percentage in the number format. So single input is there. So इथे मला काय लागणार? So that's why here I want what? Here I want what? One text box. काय लागणार मला इथं? one text box. ठीक आहे. So मला काय लागणार इथं? सिंपल एक टेक्स्ट बॉक्स लागणार. ठीक आहे. सो तो एक टेक्स्ट बॉक्स घेऊन मग मला काय करावं लागेल? त्याच्यासाठी एक अजून 1-2 मिनिटं मला जस्ट ओपन अप करू द्या, म्हणजे समजेल तुम्हाला. सो
see the GUI for this. Now see here, take one label. So ते label घेणार तुम्ही, ठीक आहे. So in that label you just put the name on that. So instead of label 1 you just write here enter the percentage, ठीक आहे ना, percentage. then text box लागेल इथे, मग सो मी एक इथे text box घेतला, ठीक आहे. आफ्टर दॅट मला काय लागेल, एक कमांड बटन. त्या कमांड बटनला मी काय नाव देणार, डिस्प्ले द क्लास, ठीक आहे ना. स्पेलिंग मिस्टेक सर यू चेक आउट दॅट. सो आफ्टर दॅट मला काय करावं लागेल, एक क्लिअर बटन लागेल फॉर द पर्सेंटेज क्लिअरिंग पर्पज. then after that what, exit button is for to exit जर व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मी ऑलरेडी सांगितलंय कोणतं बटन लागतं इथे, एक्झिट बटन, कमांड बटन एक लागतं. सो जे काय कोडिंग असेल, सो वॉट एव्हर युअर कोडिंग वी डन इन टू दिस कमांड प्रॉम्प्ट. सो फॉर दिस वी डिक्लेअर हिअर वन व्हेरिएबल दॅट इज आय व्हेरिएबल ॲज अ इंटिजर फॉर्मॅट. म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे, ॲक्सेप्ट करायच्या व्हॅल्यू जे पर्सेंटेजच्या आहेत त्या कुठून करणार आहे, तुमच्या टेक्स्ट बॉक्स 1 मधून. सो मी इथं काय लिहिणार, टेक्स्ट 1 डॉट टेक्स्ट, ठीक आहे. सो ऑलरेडी ओपन असं लिहित राहायचं, ठीक आहे. एंटर, व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली. मग मला काय करायचं, आता चेक करायचं आहे. इफ बघा, इफ जी व्हॅल्यू आहे तुमची, इफ आय इज लेस दॅन इक्वल टू पण पाहिजे मला, लेस दॅन इक्वल टू 99. अजून एका सोबत कंडिशन चेक करायचे, 2 कंडिशन चेक करायचे. त्याच्यासाठी काय असतं, अँड. काय असतं त्याच्यासाठी, अँड ऑर नॉट. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे लॉजिक गेट्स मध्ये अँड ऑर नॉट शिकले तुम्ही. अँड मीन्स वॉट, कंपॅरिझन ज्यावेळेस करता तुम्ही किंवा सायमल्टेनियसली तुम्हाला दोन्ही गोष्टी चेकआउट करायचे, दॅट टाइम विच ऑपरेटर वी यूज, अँड ऑपरेटर वी यूज. दिस अँड दिस, हे आणि हे, ह्या दोन्ही गोष्टी जर चेक करायच्या जर असतील तर त्याच्यासाठी काय लागतं, अँड. आणि सपोज तुम्हाला आयदर दिस ऑर दॅट पाहिजे असेल तर दॅट टाइम विच गेट ऑर गेट यूज करतात, ठीक आहे ना. पण आता इथं आपण कोणतं करणार, अँड ऑपरेटर. सो बघा, फर्स्ट आय इज लेस दॅन इक्वल टू 99 अँड आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 75 जर असेल, देन काय डिस्प्ले करायचं आहे, मेसेज बॉक्समध्ये काय डिस्प्ले करायचं आहे तुम्हाला, मेसेज बॉक्समध्ये करायचं यू गेट डिस्टिंक्शन, ठीक आहे ना. सो this type of message we will be display. After that we write here else if again we want to check the another one condition. Then here, now see here we already see the 99 and the 75. So here we write if I is less than equal to 74, equal to लिखा आहे. सो आपण इथं 75 परत लिहिणार नाही, ग्रेटर दॅन काय लिहिणार, मग इथं 67. देन काय डिस्प्ले करणार, जे काय असेल ते मेसेज बॉक्स मध्ये सॉरी मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले करणार यू गेट फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ कोडिंग इज प्रेझेंट इन दिस एक्झाम्पल, ठीक आहे. नाऊ मी ऑलरेडी एक्झाम्पल केलेला आहे, तुम्हाला मी तो प्रोजेक्ट ओपन करून दाखवते, ठीक आहे. सो सी ओके, सेव्ह नाही झालंय, इट्स ओके. सो आय सी मी परत तुम्हाला एक जस्ट दाखवते. तर असा आपला हा GUI असणार आहे, ठीक आहे ना. तर त्याचं कोडिंग आपण पाहूया. तर कोडिंगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर 75 आणि 68च्या रेंजमध्ये असेल तर मेसेज बॉक्स असा डिस्प्ले झाला पाहिजे की यू गेट द फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, ठीक आहे ना. आफ्टर दॅट सपोज इथं 68 तर ऑलरेडी घेतलंय, मग इथे काय येणार 67 टू किती आलं पाहिजे, मग 65 जर रेंजमध्ये असेल तर मला काय डिस्प्ले झालं पाहिजे,
काय डिस्प्ले झालं पाहिजे, यू गेट ठीक आहे ना फर्स्ट क्लास, ठीक आहे ना फर्स्ट क्लास, ठीक आहे ना. जर सपोज तुम्हाला पर्सेंटेज हवे तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे अँड पर्सेंट आणि आय आपण लिहितो, ठीक आहे ना. सेम कॉपी पेस्ट करत राहा, प्रत्येक वेळेस टाईप करायची काही गरज नॉट नेसेसरी. तर आफ्टर दॅट 64 टू रेंज किती येणार, 64 to 50. जर सपोज तिथे असेल 64 to 50, देन यू गॉट द हायर सेकंड, or you get the higher second class, ठीक आहे ना higher second class. After that हे झालं, then next range is what, it's for the 50, then 49 to you got 45 in between these range percentage. Then you display, you get the second class, ठीक है. Then next one is 45 हो गया. After that 44 to 36, ठीक है ना 44 to 36. इन बिटवीन दिस रेंज जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर तुम्हाला काय असलं पाहिजे, यू गेट द पास क्लास, ठीक आहे ना. जे तुम्ही रिझल्ट प्रिंट करतात ना त्या रिझल्ट प्रिंटिंगमध्ये हा कोडिंग लावलेला असतो, म्हणजे जे आपण शॉर्ट पिरियडमध्ये हे तुमचे डायरेक्ट रिझल्ट पण डिस्प्ले होऊ शकतात ह्या कोडिंग थ्रू, ठीक आहे ना. आणि जर 0 to आफ्टर दॅट 35 to 0 जर असेल then you get fail, ठीक आहे ना. सो दिस वन. आता हे काहीच नसेल, ठीक आहे ना, तर काय झालं पाहिजे, ह्याच्या सपोज 100 अबव 99 अबव 0 लेस दॅन जर टाकले तर काय टाकलं पाहिजे, मेसेज बॉक्समध्ये मी मेसेज बॉक्समध्ये टाकेल इनव्हॅलिड इनपुट, ठीक आहे ना इनव्हॅलिड इनपुट असं डिस्प्ले करेल मी. जर ह्याच्यापेक्षा वेगळं काय टाकलं तर मग नंतर आपण काय करतो एंड इफ. सो हा सिम्पल झाला तुमचा प्रोग्रामिंग कशाचं, दॅट डिस्प्ले क्लासचं. क्लिअर अपचं काय लिहितो आपण, text1 dot text equals to what, null, we put the null value, or for the exit we just put here simply end word. So this is your coding. So we save this, ठीक है ना, we save this project, we just run here. So suppose I write here 65, then you got the first class, ठीक है ना. Suppose again you want to check the another one, that I write here display 87, then you get the distinction. मी तिथे डिस्प्ले नव्हतं केलं ॲड्रेस, सो त्याच्यामुळे नाही आलं. सपोज 23 टाकलं तर यू गेट फेल, ठीक आहे ना. सपोज आता इथं मी -1 टाकलं, ठीक आहे ना, तर बघा काय आलं, इनव्हॅलिड इनपुट. सपोज मी इथं अबव 100 टाकली व्हॅल्यू तरी काय येतं, इनव्हॅलिड इनपुट. सो दिस इज युअर program which is related to what, to display the percentage, or to display the class on the base of the percentage using nested if then else. So हे तुमचं प्रॅक्टिकल झालं, ठीक आहे ना. हे सगळ्यांना क्लिअर अप झालं असेल तर मला व्हॉट्सअपला जस्ट पिंग करा काही डाऊट असेल तर. ओके, थँक्यू.